जय शिवराय मंडळी. खूप महिन्यानंतर आणि खूप दिवसानंतर आज योग आलेला आहे, तो म्हणजे व्लॉगचा. आणि आपण आलेलो ते म्हणजे अलिबागमध्ये थळ या गावामध्ये. आणि थळ या गावामध्ये आपण आलेलो ते म्हणजे खुबलढा म्हणून एक किल्ला पूर्वी होता, पण सध्या हे जे पाठी दिसतंय त्या एका किल्ल्यामध्येच मी उभा आहे. या किल्ल्याचे फक्त 4 बुरुज राहिले आहेत. ते 4 बुरुज आपण पाहणार आहोत आणि किल्ल्याची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. बघूया थळगड, थळ किल्ला किंवा खुबलढा किल्ला. आपण मंडळी एका संस्थेबरोबर, एका फाउंडेशन बरोबर खांदेरी किल्ला बघायला आलो, जो आतमध्ये पाण्यामध्ये दिसतोय. तर जी मंडळी आहेत, ग्रुप आहे, तो तिथे थांबला आहे. तर आपण आहोत ते म्हणजे आता थळ किल्ल्यावरती, खुबलढा किल्ल्यावरती. इथे एक बुरुज आहे, हा एक बुरुज आहे, त्या साईडला एक बुरुज आहे आणि त्या साईडला एक बुरुज आहे. आता बुरुज नक्की होता का, तो होता. हे त्याचे बांधण्याचे अवशेष आहेत. ह्याची माहिती आपण ही थोडक्यात तर पाहणार आहोत, परंतु खाली उतरून मी तुम्हाला ह्याची जो घेरा आहे 4 ह्याच्यामध्ये पसरलेला, म्हणजे एक प्रकारे हिराकोट होता अलिबागला आपण पाहिलेला आहे एकदा. त्या हिराकोटासारखा हा काहीसा एक छोटासा कोट आहे. गडी वजा चौकी, तिथे पण एक बुरुज आहे. 4 बुरुज आहेत बरोबर. तर हे बुरुज आपण पाहूया आणि ह्याची माहिती थोडक्यात जी काही आहे ती आपण या व्हिडिओमधून पाहूया. मंडळी, या किल्ल्यासमोरच समुद्र आहे आणि त्यात उंदेरी हा किल्ला आहे. याच उंदेरीवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किनारी खुबलढा किल्ला बांधला. हा किल्ला थोडाशा उंचवट्यावर आहे आणि उंचवटा नैसर्गिक आहे. किल्ला तसा छोटाच आहे. याचे 4ही बुरुजांचे पाया आजही शिल्लक आहेत आणि तटबंदीचे अवशेष देखील आपल्याला बाजूला पाहायला मिळतात. बाकी मोठा किल्ला, दुर्ग असा समज करून आपण जर पाहायला आलो तर नक्कीच हिरमोड होईल. पण ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या नक्कीच हा किल्ला पाहायला हवा, कारण या किल्ल्यावर लढाई देखील झाली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्धीच्या ताब्यात गेला. शेखोजी आंग्रे यांनी पेशवांच्या मदतीने परत जिंकून घेतला आणि या युद्धात सिद्धीची जवळपास 200 माणसे मारली गेली. म्हणजे आज येथे फक्त हे चौकोनी जागा आणि बुरुजाचे अवशेष जरी दिसत असले तरी हा किल्ला, ही जागा जिंकण्यासाठी 200 गनिम मारले गेले होते. अर्थात समुद्र शेजारी किल्ले खूप महत्वपूर्ण होते. आज हा किल्ला थळ गावातील थळ जेट्टी जवळ आहे आणि अलिबाग पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या किल्ल्या शेजारी कोळी बांधवांची वस्ती असून या किल्ल्याच्या मोकळ्या भागात मच्छी सुकत घातली जाते आणि किल्ल्याच्या बुरुजांवरती कोबा करून जागा सपाट केलेली आहे. परंतु जुन्या दगडी बांधकामाचे अवशेष आपल्याला आजही येथे पाहायला मिळतात. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात किल्ले उभारलेच, पण समुद्री किनाऱ्यावरती देखील दुर्ग बांधले. त्यापैकीचा हा म्हणजे थळचा किल्ला, खुबलढा किल्ला. मंडळी, हा होता एक छोटासा, भुईकोट नाही म्हणता येणार, परंतु समुद्राच्या म्हणजे सागरी किनाऱ्याच्या बाजूलाच असणारा एक सागरी किनाऱ्यावरील किल्ला, जलदुर्गामध्येच एक मोडणारा असा थळ गावातील, म्हणजे अलिबागमधील थळ या गावातील थळचा किल्ला. अर्थात ज्याचं नाव आहे खुबलढा किल्ला म्हणून. तसा हा खुबलढ्याची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि पुढचा व्लॉग, पुढची व्हिडिओ नक्की पहा, कारण की पुढची व्हिडिओ आहे ती म्हणजे समुद्रात आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत. ते म्हणजे या अलिबागमधील, या कोकणातील सागरी किनाऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला स्वराज्यातील आरमारातील एक महत्त्वपूर्ण किल्ला म्हणजे खांदेरी किल्ला. भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत. छोटा